उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये 3 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली. या हृदयद्रावक घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चिमुकली तिच्या मामाच्या लग्नासाठी आली होती. तिच्या मृत्यूनं लग्नघरावर दुःखाचा डोंगर कोसळला. चाकूने वसवून चिमुकलीची हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील भवानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. चिमुकलीचा शोध रात्रभर घेण्यात आला. सकाळी तिचा मृतदेह स्मशानभूमीत सापडला. लोहियानगरच्या सपनाचा विवाह गाझियाबादच्या सहानी चुंगी परिसरात राहणाऱ्या अमितशी झाला होता. सपनाचा भाऊ चमनचं लग्न ठरलं. त्यासाठी सपना आणि अमित त्यांच्या 2 मुलांना घेऊन माहेरी आली होती. भाविका आणि युग अशी तिच्या 2 मुलांची नावे आहेत. वरात दतावली गावात पोहोचली. सप्तपदी सुरू असताना चिमुकली भाविका झोपली. त्यावेळी सपना आणि अमित लग्नविधींमध्ये वेगळे होते. पलंगावर झोपलेली भाविका पुढच्या काही मिनिटांमध्ये एकाकी गायब झाली. ही बाब लक्षात येताच कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. भाविका बेपत्ता झाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. कुटुंबियांनी नातेवाईकांनी गावभर फिरून शोध घेतला, पण भाविकाचा थांग पत्ता लागला नाही. काहीतरी अघटित घडल्याची शंका आल्याने कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी भाविकेचा मृतदेह स्मशानभूमीजवळ सापडला. तिच्या मृतदेहाची अवस्था पाहून कुटुंबियांनी आक्रोश केला. भाविका रक्तबंबाळ अवस्थेत होती. तिच्या शरीरावर जखमांच्या अनेक खुणा होत्या. भाविकाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती. तिची हत्या नेमकी कोणी केली याचा शोध लागलेला नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 3 वर्षीय मुलीच्या हत्येची माहिती मिळताच मेरठचे ASSP विपिन ताडा फौजफाटा घेऊन घटनास्थळी पोहोचले. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी या प्रकरणात तिघांना ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी सुरू केली. फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आलं आहे. गुन्हेगाराला लवकरात लवकर बेड्या ठोकण्यात येतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.